गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर मी इकडे बसलो आहे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी नेटवर्कमध्ये आणि घरी तिकडे घर आहे आपलं मागे. तर रात्री थोडीशी नोकझोक झाली, प्रज्ञाची माझी झाले आहेत भांडणं आणि ती माझ्याशी बोलत नाही आणि मी सुद्धा बोलत नाही थोडा म्हणजे. पण मी बघतोय की ती कशी बोलेल, ट्राय करू आणि तुम्हाला आज दाखवतो की ती कशी चिडते माझ्यावरती, म्हणजे भांडणं झाल्यावरती. आता सकाळी मी एकटा उठलो, मी माझा चाय बनवून पिला, मला चाय पण बनवून नाही दिला तिने. आणि आता तसं तर मी मार्केटलाच जाणार आहे, बाहेरच खाईल काहीतरी, जेवणार नाही घरी. आणि म्हणजे बाहेर जातो तर आम्ही बाहेरच खात असतो काही ना काय. मग तिला जेवणाचं टेन्शन नको म्हणून थोडंसं लेट म्हणजे जाणून बुचून आपण उशिरा येऊया, कारण मग तिला थोडीशी चिंता वगैरे होईल. प्रँक करणार नाही मी. आपला मागचा प्रँक एवढा काय त्याला चांगला रिस्पॉन्स भेटला नाही, कारण तो प्रँक खासही नव्हता. ठीक आहे, काय हरकत नाही, रिअलवाला प्रँक करेल मी. पण मला असं वाटतं की ना, तिच्यासाठी मी काहीतरी खरेदी करावं. पण कसा विषय आहे की तिला तिचे चॉईसचं आवडतं, मग मला एकला खरेदी नाही करता येत, ती सोबतच पाहिजे. ठीक आहे, चला बघू आता ती कधीपर्यंत माझ्याशी बोलत नाही, कधीपर्यंत रागवते. तुम्ही बघा, तिचा राग खूप डेंजर आहे प्रज्ञाचा यार. पण मग नंतर एंडिंगला ऐकते, म्हणजे कंट्रोल करून मग शेवटी हसून जाते. ठीक, चला बघूया मजा. A few moments later. Power on. Bluetooth mode. क्या हुआ? हाँ? बनना? Connected. क्या हुआ तेरे को? हाँ? ओए, हेलो हेलो माइक टेस्टिंग. सॉरी बस सॉरी बोल रहा हूँ ना. चला मार्केटला जाऊया. त्यांना काय ऐकत नाही बाबा. गाइस, दरवाजा बंद झाला बघा माझ्यासाठी लगेच. तुम्हारे हिस्से की जमीन और जायदाद उठाओ, इसे निकल जाओ यहाँ से. घरच्या बाहेर निघलं की मग दरवाजा बंद करून टाकला. सी दॅट. चला जाऊयात मार्केटला. भाजीपाला तिच्यासाठीच आणायचं आहे. खेकडे बघ खतरनाक. कसे आहे खेकडे? 400 रुपये किलो. A few moments later. Few hours later. वाला सामान किधर रख दिया. बघा गाईस, प्रज्ञा जी आहे ती आपल्याला मी त्याला मनवलेलं आहे
फक्त खायच्या प्यायची गोष्ट बघलंय रथ क्या तू खायची प्यायची गोष्ट झालेली तिच्यासाठी खायला आणलं मी भरपूर तो मग बोला माझा ब्लॉग नाही लिया ती खोच झाली एकदम. काय काय आणलं होतं माहितीये का? कुठल्या गोष्टीला खोच झाली? रसगुल्ला, सोनपापडी, डार्क फॅन्टसी. हे बघा सोनपापडी नाही खाणार, हे डार्क फॅन्टसी आणली होती. हे दुबईची चॉकलेट आणले होते आणि हे आणलं होतं हे रसगुल्ले. सॉरी हे पेटी पॅक रसगुल्ला. बस सगळं तिचं फेवरेट आणलं. पोरगी खुश झाली आणि माझ्यावरचा रुसवा सोडला आणि माझ्याशी बोलायला लागली. ये क्या सतत है तू तेरा सुबह से वीडियो ले रहा खब लिया तूने देखा ही नहीं मेरा फोन. मैं सोचा लोगों को दिखाता हूँ कैसे नाराज होते हैं. तो देखो 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 ऐसा फूल के बैठती है एकदम मेंढक जैसा. दिखा क्यों दिखा? दिखा छोड़ चल पर बात यूट्यूब पे आएगा तुम जरूर यूट्यूब चैनल पे करते हैं. आओ बेबी लाडू बाई. लाईट चालू ओ लाडू बाळ बघा झोपायचं होतं तर परेशान करत होती. झोक्यात टाकलं शांत बसली आणि नवीन सवय लागली हात खायची. तोंडात टाकते हात. बोला उसके हाथ में अमृत रहता है भगवान जी का अमृत रहता है. मैंने बोला इसके लिए खाते हाथ. हूँ क्या हूँ सर एक्टिविटी है तेरे बच्चे की. हाँ चला करा ऍक्टिव्हिटी. A few moments later. प्रज्ञा आज बनवत आहे खेकड्याची भाजी. ये तेल गरम होते खूप दिवसापासून खायची इच्छा होती. बाबाला गरम होने देते हे स्पेशल बाबासाठी घेऊन आलोय. माझ्या आजोबांसाठी त्यांना खायची इच्छा होती म्हणून. काय ग्रेव्ही आहे मसाला जास्त ग्रेव्ही बनवा प्रज्ञा. जास्त आहे. इतना बना इतना पीस है. प्रज्ञा खूप बेस्ट खेकडे बनवते. एकदम बेस्ट एकच नंबर. इसका ब्लॉग है मेरे रोहित और प्रज्ञा वाले चैनल पर ना. रोहित और प्रज्ञा पे ही है ना. पता नहीं तुमचा रोहित पे पता नहीं रोहित और प्रज्ञा पे ही है क्योंकि मैंने वो स्पेशल बनाया है ना अलग से. रेसिपी है ना पूरा. पूरा रेसिपी. खूप मोठे मोठे खेकडे होते ना गाइस. तो एक बार फ्राई करके निकाल लेती. अहो बेबी कशी खेळताय आमचं लाडू बाळ. हा अहो हे लाडू पाडू ए ढमा बाळ. आओ 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 आओ. कालेवाले चिकड़े असले देते बर लगेच बघते इकडं कालेवाले. कालेवाले अपने काले मस्त एकदम इतने बड़े बड़े चिकड़े पकड़े हैं. पर मैं नहीं खा सकती ना. सो मेरा फेवरेट है लेकिन मैं ही नहीं खा सकती. माझा फेवरेट आहे पण मी खाऊ शकत नाही. का बरं तुम्ही विचारत विचार करत असते. विचार करत असते तर मला सीझर झालेला आहे. त्याने टाके पिकतात म्हणून मी खाऊ नाही शकत. आणि आमची आवडी बघा कशी बघती. डोळे बघ ना. डोळे करून मला बघती ना तू. मला बघती ना तू लाडूबाई शना. अरे डोळे का बरं केले एवढे मोठे? हा ए लाडू लाडू लाड. गाइस माझ्या जे बाळ आहे ना ते जगात सर्वात मेरे को तो लगता है सबसे ज्यादा सुंदर है पूरे वर्ल्ड में. माझा बाळ लय भारी इन द वर्ल्ड. वर्ल्ड सबसे बेस्ट बाळ आहे माझा बाळ. लय समजूतदार बाळ आहे आमचं. लय छान बाळ आहे. लय मोठे मोठे डोळे करून मला ना भेव वाटते तुझा व्हिडिओ काढायला. तुला नजर लागती लगेच. ऍक्टिव्ह हा लय नजर लागती माझ्या मम्माईला. लय नजर लागती. लय काढावं लागती. पप्पा दे नाही. मम्मी सोबत तर लय बोलत बसते.
शोना शोना शेवटी स्त्रीच आहे ना, स्त्रीच बोलन गप्पा मारत. गोविंदाचं सीन चालू इकडे. काय झालं मामा, काय झालं? बाय बाय बोल, बाय बाय. केव्हा फिर से करना डान्स. गाईस प्रयत्न चालले बालवाडीमध्ये बघा. म्हणजे आमच्या बाईचे हे आले ते घ्यायला चालली ती अरुण सोबत. अरुण आणि प्रज्ञा चालली तिकडे. बेबी जवळ मी बसलोय. पार्सल आलं होतं, मी पार्सलला येता येता तिकडे बालवाडी. बेबी झोपली आताच. पार्सल आलेलं. हा गाईस पार्सल आलेलं. तर मला पार्सलवालाच फोन आला. मी पार्सल आणायला चाललो होतो की रस्त्यातच ते आपल्या अंगणवाडीवाल्या ताई आहेत, त्या बोलले की ना प्रज्ञाला पाठव म्हणून. ते हिचे हे आले भेटतात ते लहान पोरांना ते. तर मी ऑनलाईन पेमेंट केली. पार्सल घ्यायला जायचे आता. एकच पार्सल आहे मे बी. बघूयात आणि जाऊयात पार्सल घेऊन येऊयात. आज खूप ऊन आहे, आज खूप गरम होत आहे. पहिली वार म्हणजे खूप दिवसानंतर आज जास्त ऊन आहे. बरं झालं आज काही बाहेर जायचं जास्त काम नाही. पार्सल जवळच आहे आपल्या 2 किलोमीटर. तिकडनं लवकर घेऊन येईल. आणि भाजीपाला वगैरे बरं झालं म्हणजे आणलेलं आहे. असं जर 15-20 किलोमीटर जायची जर बात असते ना उन्हामध्ये गाडीवरती ना हालत खराब होऊन जाते. आणि थोड्या दिवसापूर्वी आमच्या मंठा तालुक्यामध्ये गौतम पाटील आलेली इकडे. तर खूप गर्दी होती त्या दिवशी. आम्ही गेलेले म्हणजे भाजीपाला आणायला गेलेले त्या दिवशी एवढी गर्दी होती ना. मग मी गेलो नाही कारण इकडे बाळ छोटं आहे घरी. सगळे आमच्या गावचे माझे फ्रेंड्स वगैरे सगळे गेलेले तिकडे. आपलं घरात छोटा बेबी आहे त्यासाठी आपण नाही गेलो. ओके गाईस भेटूयात थोड्याच वेळाने. आता बघू प्रज्ञा काय काय घेऊन येते सामान. महाराष्ट्र शासन गाईस काय घेऊन आले प्रज्ञा? मल्टीमिक्स कॅरल सॅन प्रोटीन्स प्रीमिक्स शिरा है. ठीक है, अभी खाने आले क्या? हाँ हाँ हाँ, दूध पिलाने वाले लोग को मिलता है ये तेरे खाने के लिए क्या? हाँ, दूध आने के लिए. मूंग दाल खिचड़ी प्रीमिक्स, मूंग दाल खिचड़ी सेम हर महीने मिलेगा. और हर महीने मिलेगा. तूर दाल खिचड़ी मेरे खाने के लिए तो मस्त मिले. तूर 2 पैकेट मिला है तीनों चीजों का. ओके. महाराष्ट्र शासन जिंदाबाद. इसका ही अपन ने एक वीडियो देखा था रे. याद है क्या? बघा प्रज्ञा घेऊन आले तिला खाण्यासाठी हे सगळं. तिला भेटलंय आणि अजून भरपूर भेटणार होतं पण आतापर्यंत आम्ही लक्षच नाही दिलं. तर आज अचानक ते मला भेटले आणि मग मला बोलले की तुझ्या बायकोला पाठव इकडे. मग मी बायकोला बोलला जा बायको घेऊन ये. तर मी चालू पार्सल आणायला आता. बाय बाय. सो गाईस आज 2 पार्सल येणार होते पण एकच आले आणि ते आलं इकडे आपला सोलार आणि चार्जिंग वाला रिचार्जेबल लाईट. थँक गॉड लाईटीचा प्रॉब्लेम आता थोडासा सॉल्व झाला. घरी जाऊन भेटूयात. खूप मस्त वातावरण आहे. ढगा बघा मागचे कसे सुंदर दिसत आहेत. छान एकदम. ऐसा नहीं बाव. ये तो पंचायत वाले. पंचायत वाला है? कैसा है? अच्छा है. तेरे फेस तक आ रही है लाइट. हे असं गाईस हे डीम वरती 32 तास चालतं. एवढ्या उजेड्यावर 32 चालतं. एवढ्या उजेड्यावर 8-9 तास चालतं. आणि सौर ऊर्जेच्या उजेड्यावर पण 32 तास चालतं. हे बघू आता वापर करून याचा. थोडं मस्त वाटतंय. याच्यात 84 LED आहेत. ह्या सगळे मिळून टोटल 84 LED आहेत. आणि उन्हात चार्जिंगला लावता येतं. आणि USB पण आहे.
आणि हे पण आहे, दोन्ही साईडने चार्जिंग लावते तेव्हा. उन्हात ठेवतो आता याला, उन्हात तर, कारण उन्हात चार्जिंग केल्यावर जास्त चालतं आहे. ओके, वर्थ इट आहे वाटतंय मला थोडं थोडं. आता 4-5 दिवस यूज केल्यानंतर कळेल कसं आहे.